बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची वर्षावर भेट झाली असं ट्विट प्रबुद्ध भारतकडून करण्यात आलं होतं। दरम्यान अशी कोणतीही भेट झालेली नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। काही वेळापूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वर इथं त्यांनी हे वक्तव्य केलंय। आमच्यात लपून छपून भेटण्यासारखं काही नाही, आम्ही लपून छपून भेटलेलो नाही, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना नोटीस बजावणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना नोटीस पाठवणार आहोत। नाशिक त्र्यंबकेश्वर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये अशी कुठलीही भेट झालेली नाही आणि मला उद्धव ठाकरेंना लपून छपून भेटण्याची गरज नाही। उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये, ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात, या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। दरम्यान उबाठाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। भेटीबाबत सीएम आणि ठाकरे सविस्तर सांगू शकतील असं राऊत म्हणाले होते। शिवसेनेनं काय करायचं, कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भातला निर्णय हे फक्त शिवसेना पक्षप्रमुखच घेऊ शकतात। आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील। नाही, पण तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये महत्वाचे नेते आहात, मग तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? बरं, माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला काय सांगू, अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत राजकारणात। बागेश्वर बाबा यांनी शिवरायांसंदर्भात म्हणजे शिवाजी महाराजांसंदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ते असं म्हणतायत इतिहासात असा कुठलाही दाखला नाही। देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर इथे प्रतिक्रिया दिली आहे। बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। महापुरुषांबाबत अशा प्रकारे कुठल्याही संदर्भात वक्तव्य करू नये, इतिहासाचा असा कुठलाही दाखला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। इतिहासात असा कुठलाही दाखला नाहीये, मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय। महापुरुषांबाबत अनेक लोककथा आहेत, मात्र आपण शिकलेल्या इतिहासात असा कोणताही दाखला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। बघा, शेवटी जे काही साधू संत असतात ते त्यांची मतं मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्याला नीट कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं पाहिजे। मुळात त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की संघ एक अशी संघटना आहे की जिने हिंदू संस्कृतीला, सनातन संस्कृतीला त्या ठिकाणी जिवंत ठेवलं आहे, नवचैतन्य दिलं आहे। त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा हा त्या संघामध्ये असावा। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। कोल्हापुरातल्या राजारामपुरीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। हा अदखलपात्र गुन्हा आहे। संजय गायकवाड यांनी दिलेली धमकी हे प्रकरण त्यांना भोवलेलं आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली, त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, घरात घुसून मारीन आणि वाटेल ते बोललं गेलं। प्रशांत आंबी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाड यांच्या सगळ्या वक्तव्यावर आणि त्यांनी जे काही केलं त्याच्यावर भाष्य केलेलं आहे। शिंदे त्यांना योग्य समज देतील असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा साकांड तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे। आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली, तर 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना योग्य ती समज देतील।